आपल्या रोजच्या आयुष्यात जेव्हा काहीतरी चुकतं तेव्हा काही नियम असतात जे लिहिलेले नसतात पण तरीही आपल्या सगळ्यांच्या नात्यांना व्यवहारांना सांभाळतात. आज आपण याच अदृश्य नियमांबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच आपण समजून घेणार आहोत टॉट्सचा कायदा. आता बघा, दुकानात ओल्या फरशीवरून पाय घसरणं किंवा शेजाऱ्यांच्या आवाजाने रात्रभर झोप न लागणं असं आपल्यापैकी अनेकांसोबत कधी ना कधी घडतंच. आपल्याला वाटतं की ही एक सामान्य गोष्ट आहे, पण खरं तर या साध्या वाटणाऱ्या घटनांमागे एक संपूर्ण कायदेशीर चौकट आहे. ही चौकट आपल्याला संरक्षण देते आणि हो, आपलं जे काही नुकसान झालंय त्याची भरपाई मिळवून द्यायला मदत करते. चला तर मग पाहूया की आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी टॉट म्हणजे काय, त्यानंतर काही सामान्य दिवाणी चुका बघू, मग एखादी चूक कधी योग्य ठरते ते पाहू, चुका सुधारल्या कशा जातात आणि शेवटी हे सगळे नियम आपल्यासाठी महत्त्वाचे का आहेत यावर बोलू. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. टॉर्क म्हणजे नेमकं काय? आता ही व्याख्या बघून थोडं किचकट वाटू शकतं. दिवाणी चूक, अनिश्चित नुकसान हे सगळं काय आहे? पण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर टॉट म्हणजे अशी चूक ज्यामुळे दुसऱ्याचं नुकसान होतं आणि त्या नुकसानीसाठी कायद्याने भरपाईची सोय केलेली आहे. यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही चूक कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट किंवा कराराचा भाग नसते. बरं, आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा, टॉट आणि गुन्हा यात काय फरक आहे? अनेकांना वाटतं की हे दोन्ही एकच आहेत, पण नाही, यात खूप मोठा फरक आहे. बघा, टॉट म्हणजे एका व्यक्तीच्या खाजगी हक्कांवर झालेला आघात. इथे ज्या व्यक्तीचं नुकसान झालंय ती व्यक्ती स्वतः कोर्टात जाते आणि तिचा उद्देश असतो नुकसान भरपाई मिळवणं. याच्या अगदी उलट गुन्हा म्हणजे संपूर्ण समाजाविरुद्ध केलेलं कृत्य. त्यामुळेच इथे सरकार म्हणजे स्टेट केस चालवतं आणि उद्देश असतो गुन्हेगाराला शिक्षा देणं. एकात भरपाई, दुसऱ्यात शिक्षा, हाच तो मूळ फरक. चला आता बघूया काही सामान्य दिवाणी चुका, म्हणजे रोजच्या आयुष्यात आपल्याला दिसणारी टॉटची काही उदाहरणं. यातलं सगळ्यात कॉमन आहे निष्काळजीपणा किंवा निग्लिजन्स. म्हणजे काय, तर पुरेशी काळजी न घेतल्यामुळे दुसऱ्याचं नुकसान करणं. उदाहरणार्थ, एखादा ड्रायव्हर गाडी चालवताना फोनवर बोलतोय आणि त्यामुळे अपघात झाला तर हा झाला निष्काळजीपणा. पुढचा प्रकार आहे उपद्रव किंवा न्यूसन्स. आणि याचा अनुभव तर आपल्यापैकी अनेकांना आला असेल, हो ना? म्हणजे सतत मोठ्या आवाजात गाणी लावणारे शेजारी किंवा बाजूच्या कारखान्यातून येणारा धूर आणि वास, ज्यामुळे आपल्याला आपल्या घरात शांतपणे राहता येत नाही. यालाच कायद्याच्या भाषेत उपद्रव म्हणतात. मग येतो मानहानी म्हणजेच डिफमेशन. जेव्हा कोणीतरी बोलून किंवा लिहून खोट्या गोष्टी पसरवतं आणि त्यामुळे समाजात एखाद्याची इज्जत कमी होते, त्यांची प्रतिष्ठा खराब होते, त्याला मानहानी म्हणतात. आणि चौथा प्रकार आहे अतिक्रमण किंवा ट्रेसपास. आता अतिक्रमण म्हटलं की आपल्याला वाटतं की फक्त दुसऱ्याच्या जागेत विनापरवानगी जाणं. पण तेवढंच नाही. दुसऱ्याच्या वस्तूंना हात लावणं किंवा थेट शारीरिक इजा पोहोचवणं हे सगळंच अतिक्रमणात मोडतं. पण मग प्रत्येक वेळी नुकसान झालं की समोरची व्यक्तीच जबाबदार असते का? तर तसं नाहीये. काही परिस्थितींमध्ये झालेली चूक ही न्याय्य मानली जाते. म्हणजे त्यासाठी काही बचाव उपलब्ध असतात. कायद्यामध्ये असे काही बचाव दिलेले आहेत, जसं की ॲक्ट ऑफ गॉड. म्हणजे एखादी नैसर्गिक आपत्ती आली, जसं की भूकंप किंवा महापूर, तर त्याला कोण काय करणार? किंवा एखादा अपघात जो टाळणंच शक्य नव्हतं. तसंच जर समोरच्या व्यक्तीने स्वतःच धोका पत्करायची संमती दिली असेल किंवा स्वतःच्या संरक्षणासाठी काही केलं असेल, तर अशा वेळी जबाबदारीतून सूट मिळू शकते. यातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे व्हॉलंटी नॉन फिट इंजुरिया. हे एक लॅटिन वाक्य आहे ज्याचा सोपा अर्थ होतो की ज्या व्यक्तीने स्वतःहून संमती दिली आहे तिला झालेली इजा ही कायदेशीर इजा मानली जात नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट मॅच. समजा एखादा प्रेक्षक मॅच बघायला गेला आणि बॉल येऊन लागला, तर तिथे त्याने तो धोका स्वीकारलेला आहे असं मानलं जातं. यालाच म्हणतात संमतीचा बचाव. ओके, तर मग समजा चूक झाली आहे आणि त्यासाठी कोणताही बचाव उपलब्ध नाही, मग काय? मग पीडित व्यक्तीला न्याय कसा मिळतो? चला आता या उपाययोजनांबद्दल बोलूया. ही प्रक्रिया तशी सरळ आहे. सगळ्यात आधी टॉर्ट घडतो म्हणजे चूक होते. त्यानंतर ज्या व्यक्तीचं नुकसान झालंय ती कोर्टात केस दाखल करते. कोर्टात सगळी सुनावणी होते आणि मग कोर्ट निकाल देतं आणि शेवटी त्या निकालाच्या आधारावर उपाययोजना केली जाते. आता या उपाययोजनांचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक आहेत न्यायिक उपाय, म्हणजे जे कोर्टाकडून दिले जातात, जसं की नुकसान भरपाई देण्याचा आदेश किंवा एखादी गोष्ट करण्यापासून रोखण्याचा आदेश, ज्याला मनाई हुकूम म्हणतात. आणि दुसरे आहेत न्यायेतर उपाय, म्हणजे जिथे पीडित व्यक्ती कोर्टात न जाता कायद्याच्या चौकटीत राहून स्वतःच काही पावलं उचलू शकते.
पण या सगळ्यात सामान्य उपाय कोणता? तर तो आहे नुकसान भरपाई. म्हणजे जे काही नुकसान झालं आहे त्यासाठी पैशाच्या स्वरूपात मोबदला देणं. बहुतेक टॉर्ट केसेसचा मुख्य उद्देश हाच असतो. चला तर मग आता या सगळ्याच्या शेवटच्या टप्प्याकडे येऊया. हे सगळे नियम, हे कायदे, हे आपल्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? हे बघा, टॉर्ट कायदा हा आपल्या समाजात सुव्यवस्था टिकवण्यासाठी खूप गरजेचा आहे. तो लोकांना आपले वादविवाद शांततेच्या मार्गानं सोडवण्यासाठी एक व्यासपीठ देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रत्येकाला आपल्या कृतीसाठी जबाबदार धरतो. कुणामुळे दुसऱ्याचं नुकसान झालं असेल तर त्याची जबाबदारी स्वीकारावीच लागते. आता जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. कल्पना करा, जर हे अदृश्य नियम नसतेच तर आपण आपले रोजचे वाद कसे सोडवले असते? किती गोंधळ आणि अराजक माजलं असतं, नाही का? खरं तर हे नियमच आहेत जे आपल्या समाजाला एक सभ्य आणि सुरक्षित जागा बनवतात.